मुंबई शहरातली एक महत्त्वपूर्ण वास्तू जी आहे ती गेली 3-3.5 वर्ष बंद होती आणि ते म्हणजे महापौर निवास। गेली 3-3.5 वर्ष प्रशासक मुंबई महापालिकेवरती असल्यामुळे महापौर निवास जे आहे ते बंद होतं आणि आता अखेर हे महापौर निवास जे आहे ते खुलं होणार आहे। निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता महापौर निवडीनंतर जो कोणी व्यक्ती किंवा महिला असेल किंवा पुरुष असेल जो कोणी महापौर असेल ती व्यक्ती जी आहे ती या निवासस्थानी राहायला येईल आणि त्यामुळेच प्रशासनाकडून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण महापौर बंगल्याची डागडुजी जी आहे ती केली जाते। गेली 3-3.5 वर्ष महापौर बंगला जो आहे तो बंद होता आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा हा महापौर बंगला जो आहे तो सुरू होणार आहे। रेलचेल जी आहे ती महापौर बंगल्याची या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यासाठीच ही संपूर्ण डागडुजी जी आहे ती महापौर बंगल्याची या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। निवडणुका पार पडलेल्या आहेत, महायुतीला बहुमत जे आहे ते जे आहे ते मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते, परंतु आरक्षण जे आहे ते सोडत अजून बाकी आहे। त्यामुळे महापौर कोण होणार यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। ती निवडणूक जी आहे ती बाकी आहे, परंतु प्रशासनाकडून मात्र ही संपूर्ण डागडुजी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। नवीन ही संपूर्ण झाडं जी आहेत ती महापौर बंगल्यात लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। फर्निचर जे आहे ते नवीन सुद्धा या ठिकाणी करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा महापौर निवासाचं काम जे आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसून येते। कोण महापौर होणार याकडे सगळ्यांचीच नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत, कारण मुंबई शहराचं महापौर पद जे आहे ते एक महत्त्वपूर्ण पद आहे। एक आर्थिक राजधानी असलेलं हे शहर आहे आणि त्या शहराचा महापौर बनणं हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपली मानली जाते आणि त्या अनुषंगानं हा महापौर बंगला जो आहे तो या ठिकाणी आता सज्ज ठेवण्याचं काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण हा महापौर बंगला 3-3.5 वर्ष जो आहे तो बंद होता आणि आता नव्यानं याची संपूर्ण डागडुजी जी आहे ती करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं किंवा हाती घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे। आणि साहजिकच या महापौर बंगल्यावरती नेमकं कोण वास्तव्याला येणार हे काही दिवसात स्पष्ट होईल, कारण निवडणूक जी आहे ती महापौर पदाची होणार आहे। आरक्षण जे आहे ते अजून लागू झालेलं नाहीये, त्याची सुद्धा सोडत निघणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर महापौर नेमका कोण होणार हे स्पष्ट होणार आहे, परंतु त्याआधी महापौर बंगल्याची डागडुजी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा रोहन पवारसह विनायक डावरू, TVNN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।